नमस्कार. आज आपल्याकडे एक असा स्रोत आहे जो आपल्याला इतिहासाकडे, सत्तेकडे आणि अ, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला भाग पाडू शकतो. हा स्रोत प्रेडिक्टिव्ह हिस्ट्री नावाच्या एका यूट्यूब चॅनलवरील द सायकोलॉजी ऑफ इव्हिल या व्हिडिओच्या ट्रान्स्क्रिप्टमधून घेतला आहे. हो. आणि यामागचा मूळ विचार खूपच धाडसी आहे. तो असा आहे की हजारो वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमध्ये मननियंत्रणासाठी म्हणजे माइंड कंट्रोलसाठी जी पद्धत तयार केली गेली होती तीच पद्धत आजही अगदी वेगळ्या रूपात वापरली जात आहे. बापरे. म्हणजे ही थिअरी फॅरोच्या सिंहासनापासून ते थेट थेट दहशतवादाविरुद्धच्या युद्धापर्यंत एक धागा जोडते. चला मग जरा खोलात जाऊन बघूया की हे प्रकरण नेमकं आहे तरी काय. नक्कीच. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे की हा स्रोत इतिहास, पौराणिक कथा आणि आधुनिक घटनांची अशी काही सांगड घालतो की सत्य आणि कल्पना यातली रेषा म्हणजे थोडी धुसर होते. बरोबर. मूळ वक्ता स्वतः याला एक शक्यता किंवा एक विचार म्हणजे एक स्पेक्युलेशन म्हणून सादर करतो. त्यामुळे आपलं ध्येय हे यातील दाव्यांवर विश्वास ठेवणं नाही, हो, तर या स्रोतामध्ये मांडलेला युक्तिवाद आणि त्याची रचना समजून घेणं आहे. अगदी बरोबर. चला तर मग यातील पहिल्या आणि मला वाटतं सर्वात धक्कादायक कल्पनेने सुरुवात करूया. हां. आपल्याला शाळेत किंवा पुस्तकांमध्ये नेहमी सांगितलं जातं की एक चांगला नेता म्हणजे जो शहाणा असतो, ज्याच्यात सहानुभूती असते. पण हा स्रोत याच्या अगदी उलट सांगतो. हो. तो म्हणतो की सत्तेवर टिकून राहण्यासाठी लागणारी खरी कौशल्ये वेगळीच आहेत. म्हणजे कमालीची अप्रत्याशितता, प्रचंड ताण सहन करण्याची क्षमता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहानुभूतीचा पूर्ण अभाव. हो. आणि स्रोत या तिन्ही गोष्टींसाठी एकच मानसशास्त्रीय शब्द वापरतो, डिसोसिएशन. डिसोसिएशन. हो. याचा सोपा अर्थ म्हणजे मन शरीरापासून आणि भावनांपासून पूर्णपणे वेगळं होणं. स्रोत यालाच मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या खूप जवळ जाणारं मानतो. या थिअरीनुसार एक प्रभावी नेता म्हणजे असा माणूस जो गरजेनुसार वेगवेगळी प्रसंगी एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेली व्यक्तिमत्व धारण करू शकतो. पण हे डिसोसिएशन नैसर्गिकरित्या होतं की ते मुद्दाम तयार केलं जातं? कारण ही क्षमता असणं हे काही सामान्य नाही. आणि इथेच या थिअरीचा मूळ गाभा आहे. स्रोताचा दावा आहे की हे अपघाताने होत नाही, तर हे हेतुपुरस्सर एका विशिष्ट पद्धतीने तयार केलं जातं. तयार केलं जातं? हो. आणि या पद्धतीचा आराखडा म्हणजे ब्लूप्रिंट आपल्याला प्राचीन इजिप्तमध्ये सापडतो असं तो म्हणतो. इजिप्तमध्ये? विचार करा, फॅरो हा जन्मानेच राजा असायचा. तो देवाचा अंश मानला जायचा. अशा व्यक्तीवर नियंत्रण कसं ठेवणार? म्हणून तिथल्या पुजाऱ्यांनी त्याला प्रोग्राम करण्याची एक अत्यंत गुंतागुंतीची प्रणाली विकसित केली. प्रोग्राम करण्याची प्रणाली म्हणजे त्यासाठी त्यांनी काय वापरलं? त्यांनी वापरल्या इजिप्तच्या पौराणिक कथा. अच्छा, कथा वापरल्या. हो. पण या थिअरीनुसार त्या केवळ मनोरंजनाच्या गोष्टी नव्हत्या, तर त्या फॅरोमध्ये अत्यंत टोकाचा मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा निर्माण करून त्याचं व्यक्तिमत्व विभाजित करण्यासाठी तयार केलेल्या स्क्रिप्ट्स होत्या. ठीक आहे. म्हणजे फॅरोला प्रोग्राम करण्यासाठी पौराणिक कथा वापरल्या गेल्या. पण हे प्रत्यक्षात कसं केलं जायचं? म्हणजे नुसत्या कथा सांगून कोणाचं व्यक्तिमत्व कसं काय विभागलं जाऊ शकतं? कारण त्या फक्त कथा नव्हत्या, तर त्या विधी होत्या, रिच्युअल्स. रिच्युअल्स? स्रोतानुसार 3 मुख्य देवांच्या कथा वापरून फॅरोमध्ये 3 वेगवेगळी व्यक्तिमत्व तयार केली जायची. पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे रा, सद्गुणी नायक. रा म्हणजे सूर्यदेव? हो. यासाठी फॅरोला ड्रग्ज देऊन एका सापासारख्या दिसणाऱ्या राक्षसाच्या मूर्तीशी लढायला लावलं जायचं. रोज सकाळी तो प्रतिकात्मकदृष्ट्या जगाला वाचवायचा. यातून त्याच्यात एक नायिकाची, सद्गुणी राजाची भावना निर्माण व्हायची. ओके. हे झालं एक व्यक्तिमत्व. पण बाकीची 2? दुसरं व्यक्तिमत्व होतं ओसायरिस, निष्क्रिय पीडित. आणि हे तयार करण्याची प्रक्रिया खूप भयानक होती. फॅरोला एका अंधाऱ्या थडग्यात म्हणजे टूंबमध्ये बंद केलं जायचं. त्याचे प्रतिकात्मक तुकडे केले जायचे, त्याला अपमानित केलं जायचं. या भयंकर अनुभवातनं त्याच्या मनात एक असहाय्य, पीडित आणि खचलेलं व्यक्तिमत्व तयार व्हायचं. आणि तिसरं होतं होरस, सूड घेणारा मुलगा. ओसायरिसच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा होरस सूड घेण्यासाठी जन्म घेतो. तसंच एक व्यक्तिमत्व फॅरोमध्ये तयार केलं जायचं. अच्छा. यासाठी त्याला पाण्यात बुडवण्यासारखी किंवा अत्यंत अपमानास्पद आव्हानं दिली जायची.
यातून त्याच्यात एक सूड घेणारं, आक्रमक आणि सिंहासनासाठी काहीही करण्याची तयारी असणारं व्यक्तिमत्व तयार व्हायचं. पण एक मिनिट, जर तुमच्याकडे 3 वेगवेगळी इतकी अस्थिर व्यक्तिमत्व असतील, एक नायक, एक पीडित आणि एक सूड घेणारा, तर त्यांना नियंत्रित कोण करणार? बरोबर. म्हणजे त्यांना हवं तेव्हा जागं कसं करणार नाही तर सगळा गोंधळ होईल. उत्तम प्रश्न. आणि इथेच या प्रणालीतील सर्वात महत्वाचा आणि रहस्यमयी भाग येतो आयसिस नावाची नियंत्रक व्यक्तिरेखा. आयसिस? हो. जेव्हा फॅरो ओसायरिसच्या भूमिकेतून त्या भयानक त्रासातून जात असे, तेव्हा आयसिस भेवीचा मुखवटा घातलेला एक पुजारी त्याला धीर द्यायचा, त्याला सांभाळून घ्यायचा. अच्छा. त्यामुळे फॅरो भावनिकदृष्ट्या पूर्णपणे त्या आयसिसवर अवलंबून राहायचा. हीच आयसिस नावाची व्यक्तिरेखा नंतर फॅरोला आदेश देऊ शकत होती आणि त्याच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना नियंत्रित करू शकत होती. हे ऐकायला खूपच विचित्र वाटतं. म्हणजे विशिष्ट व्यक्तिमत्व जागं करण्यासाठी काही खून वगैरे होती का? हो. स्रोतानुसार यासाठी विशिष्ट सुगंधांचा म्हणजे सेंट्सचा वापर केला जायचा. सुगंध? हो. हा निव्वळ मानसशास्त्रीय नाही तर न्यूरोलॉजिकल दुवा आहे. सुगंध आणि स्मृती यांचा मेंदूमध्ये थेट संबंध असतो हे आपल्याला माहीत आहे, बरोबर ना? हो, अगदी. स्रोत म्हणतो की प्रत्येक व्यक्तिमत्व तयार करण्याच्या विधीवेळी एका विशिष्ट सुगंधाचा वापर केला जायचा, जेणेकरून नंतर तो सुगंध त्या आघाताच्या आठवणींसाठी एक ट्रिगर म्हणून काम करेल. म्हणजे एक सुगंध हुंगल्यावर रा जागा व्हायचा, बरोबर. तर दुसरा हुंगल्यावर ओसायरिस. अगदी. ही सगळी कहाणी म्हणजे ही एखाद्या काल्पनिक सिनेमासारखी वाटते. प्राचीन इजिप्त, गुप्तविधी, सुगंधाने व्यक्तिमत्व बदलणं. पण स्रोताचा खरा धक्कादायक दावा हा आहे की ही पद्धत फक्त इतिहासात नाही तर अगदी अलीकडच्या काळात आपल्या डोळ्यासमोर वापरली गेली. बरोबर. आणि इथेच स्रोत थेट दहशतवादाविरुद्धच्या युद्धावर आणि इराकमधील अबू घरेब तुरुंगातील अत्याचाराच्या घटनेवर येतो. अबू घरेब? हो. त्या तुरुंगातील फोटोंनी संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. अधिकृतपणे असं स्पष्टीकरण दिलं गेलं की ती एन्हान्स्ड इंटरोगेशन पद्धत होती, जी लर्न्ड हेल्पलेसनेस नावाच्या सिद्धांतावर आधारित होती. लर्न्ड हेल्पलेसनेस हा सिद्धांत नेमका काय आहे? हा सिद्धांत म्हणजे एखाद्या व्यक्तीला किंवा प्राण्याला सतत अशा परिस्थितीत ठेवायचं जिथे तो काहीही करून आपली सुटका करू शकत नाही. कालांतराने सुटका शक्य असूनही तो प्रयत्न करणं सोडून देतो. तो पूर्णपणे असहाय्य बनतो. अधिकृतपणे असं सांगितलं गेलं की अबू घरेबमध्ये कैद्यांना असहाय्य बनवून त्यांच्याकडून माहिती काढण्यासाठी हे केलं गेलं. पण स्रोत म्हणतो की हा फक्त एक बहाणा होता. अच्छा. त्यामागे एक पूर्णपणे वेगळा आणि भयानक हेतू होता. कोणता हेतू? स्रोताचा युक्तिवाद आहे की हा अत्याचार माहिती मिळवण्यासाठी नव्हता, तर तो एक विधी होता. एक विधी? हो. प्राचीन इजिप्तमध्ये वापरल्या गेलेल्या विधीचं आधुनिक रूप. एक मिनिट थांबा. म्हणजे स्रोत असं म्हणतोय की अबू घरेबमधले ते भयानक फोटो जे आपण सगळ्यांनी पाहिले, हो, ते फक्त कैद्यांना छळण्याचे नव्हते, तर ते एका प्राचीन इजिप्शियन विधीचं आधुनिक रूप होतं. हा खूप मोठा आरोप आहे. हो. आणि तो यासाठी अबू जुबायदा नावाच्या एका कैद्याच्या साक्षीचा हवाला देतो. जुबायदाने सांगितलं की त्याला एका शवपेटीसारख्या बॉक्समध्ये बंद केलं जायचं, त्याला वॉटरबोर्डिंगद्वारे पाण्यात बुडवण्याचा अनुभव दिला जायचा आणि लैंगिक अपमान केला जायचा. आता हे इजिप्तच्या पौराणिक कथेशी जोडून बघा. थडग्यात बंद करणे, पाण्यात बुडवणे, अपमानित करणे, हे सगळं थेट ओसायरिसच्या विधीसारखं आहे. अगदी. स्रोताचा दावा आहे की यामागे दहशतवाद्यांना तोडण्याचं नाही तर त्यांना तयार करण्याचं ध्येय होतं. असे प्रोग्रॅम करण्यायोग्य ड्रोन बनवणं जे दिलेल्या आदेशांचं पालन करतील. आणि मग हे थेट आयसिसच्या उदयाशी जोडलं जातं. स्रोतामधला हा दावा तर सगळ्यात धक्कादायक आहे. बरोबर. स्रोत फक्त नावाच्या समानतेवर बोट ठेवत नाही. इजिप्तची देवी आयसिस आणि दहशतवादी संघटना ISIS. तो सुचवतो की हे नाव हेतुपूर्वसर निवडलं गेलं होतं. अच्छा. जणू काही या नव्या प्रोग्रॅम केलेल्या गटाला एका प्राचीन नियंत्रकाच्या नावाने ओळख दिली जात होती. हा योगायोग नाही तर एक सिग्नेचर किंवा ओळख चिन्ह आहे असं स्रोताचं म्हणणं आहे. आणि यानंतर MK अल्ट्राचा उल्लेख येतो. हो. हे प्रकरण MK अल्ट्रा नावाच्या CIAचा एका कुप्रसिद्ध कार्यक्रमाशी जोडलं जातं. हो, मी ऐकलं याबद्दल. 1950 आणि 60च्या दशकात CIAने अमेरिकन नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर आणि मानसिक रुग्णांवर त्यांच्या नकळत ड्रग्ज, हिप्नोसिस आणि ब्रेन वॉशिंगचे प्रयोग केले होते.
हा एक सिद्ध झालेला सरकारी कार्यक्रम होता. स्रोताचा दावा आहे की MK अल्ट्रामध्ये ज्या मन नियंत्रणाच्या पद्धती विकसित झाल्या त्याच आता संपूर्ण समाजात अधिक सूक्ष्मपणे वापरल्या जात आहेत. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? प्राचीन इजिप्त, अबू घरेब, आयसिस, MK अल्ट्रा या सगळ्याला जोडून स्रोत नेमका काय मुद्दा मांडू पाहतोय? मुख्य कल्पना अशी आहे की कोणत्याही मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समाजासाठी सामाजिक नियंत्रण ही सर्वात मोठी गरज आणि आव्हान असतं. बरोबर. पूर्वी ही समस्या फॅरोला नियंत्रित करून सोडवली जायची, कारण तो एकटाच सत्तेचं केंद्र होता. पण आजच्या आधुनिक लोकशाही समाजात नियंत्रण कसं ठेवणार? बरोबर. पण मग हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कसं लागू होतं? आपल्यावर तर कोणी असे विधी करत नाहीये. इथेच स्रोत आपल्याला एक आरसा दाखवतो. तो म्हणतो, आता तुम्हीच फॅरो आहात. आपणच फॅरो आहोत. हो. त्याचा अर्थ असा की नियंत्रणाची पद्धत बदलली आहे. ती आता अधिक सूक्ष्म झाली आहे. ती आता विधींमधून नाही तर आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असलेल्या प्रणालींमधून राबवली जात आहे. उदाहरणार्थ सोशल मीडिया. सोशल मीडिया. हो. आपण लिंक्डइनवर एक प्रोफेशनल व्यक्तिमत्व तयार करतो. इंस्टाग्रामवर मित्रांसाठी वेगळं, कुटुंबासाठी वेगळं. स्रोत यालाच एक आधुनिक व्यक्तिमत्व विभाजन म्हणतो, जे आपल्याला नकळतपणे अधिक नियंत्रित आणि प्रिडिक्टेबल बनवतं. म्हणजे प्रत्येक प्लॅटफॉर्म हा एक वेगळा सुगंध आहे, जो आपल्यातलं एक वेगळं व्यक्तिमत्व जागं करतो. अगदी तसंच. आणि हीच गोष्ट औषध निर्माण उद्योग म्हणजे फार्मा इंडस्ट्री आणि आधुनिक मानसशास्त्रालाही लागू होते, असं स्रोत सुचवतो. हां. या सर्व प्रणाली आपल्याला विशिष्ट प्रकारे वागायला, विचार करायला आणि भावना व्यक्त करायला शिकवतात. यातून एक असा समाज तयार होतो जो स्वतःला स्वतंत्र समजत असला तरी एका मोठ्या अदृश्य प्रणालीद्वारे नियंत्रित असतो. ही एक खूप मोठी आणि अस्वस्थ करणारी थिअरी आहे. अर्थात आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मूळ वक्ता वारंवार सांगतोय की ही केवळ एक शक्यता आहे. तो पुरावा देत नाहीये. नाही. तो फक्त काही सुटे दुवे एकत्र जोडून एक संभाव्य चित्र उभं करतोय. आणि तोच यातून घेण्यासारखा महत्वाचा मुद्दा आहे. याला अंतिम सत्य म्हणून स्वीकारण्याऐवजी इजिप्तच्या पौराणिक कथा, अबू गरेबमधील घटना, आयसिसचा उदय आणि CIAचा इतिहास यांसारख्या पूर्णपणे भिन्न दिसणाऱ्या गोष्टींना एकत्र गुंफून एक आकर्षक, जरी कट कारस्थानावर आधारित असली तरी कथा कशी तयार केली जाऊ शकते हे समजून घेणं महत्वाचं आहे. बरोबर. विश्वसनीय प्रवास केला. हा स्रोत आपल्यासमोर सत्ता, नियंत्रण आणि वास्तवाच्या स्वरूपाबद्दल काही मूलभूत प्रश्न उभे करतो. हो. हे फक्त काही लोकांपुरतं मर्यादित नाहीये, तर संपूर्ण समाजाच्या संरचनेबद्दल आहे. आणि तो शेवटी आपल्याला प्रत्येकाला विचार करायला लावणारा एक प्रश्न विचारतो. जर या स्रोताच्या दाव्यानुसार एखाद्या व्यक्तीचं वास्तव, त्याच्या आठवणी आणि त्याचं व्यक्तिमत्व हे सगळं मानसिक आघात आणि विधींच्या माध्यमातून बदललं जाऊ शकत असेल, तर मग आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ काय? हो. आपण जे स्वतःला समजतो, आपले विचार, आपल्या आवडीनिवडी, आपल्या भावना, त्यातलं किती खरंच आपलं आहे आणि किती अशा कोणत्या तरी प्रोग्रॅमिंगचा परिणाम असू शकतं ज्याची आपल्याला अंधुकसी जाणीवसुद्धा नाही.